हॅलो, हाय, नमस्कार. सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या गोष्टींमध्ये. खूप दिवस झाले मोठे व्लॉग आहेत ते अपलोडच केलेले नव्हते, कारण खूप बिझी होते आणि त्याचबरोबर कॉलेजचं सबमिशनही सुरू होतं, त्यामुळे काही जमलंच नाही. तर आज जो आहे महाशिवरात्रीचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सगळ्यात पहिल्यांदा सकाळी तरी यांचा टिफिन जो आहे हा पॅक करून दिला आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या कामांना सुरुवात झाली. बाकीच्या कामात सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे देवाची भांडी स्वच्छ घासून घेणे. त्याच्यामुळे पहिल्यांदा मी हे काम करायला घेतलं. काही वेळातच भांडी अगदी स्वच्छ करून घेतली. देवाची भांडी स्वच्छ करून झाल्यानंतर मी वळले माझ्या छोट्याशा गार्डनकडे. सगळ्या झाडांना व्यवस्थितपणे पाणी दिले. तुम्ही बघालच की बेलाचे झाड खूप मोठे झालेले आहे. खरं तर कुंडीत बेलाचे झाड येत नाही, परंतु मी छोटीशी फांदी लावलेली होती आणि ती खूप मोठी झालेली आहे. ही सगळी छोटी मोठी कामं झाल्यानंतर पहिल्यांदा फ्रेश झाले आणि ठेवला चहा, कारण चहा पिल्याशिवाय एनर्जी काही येणार नाही हे माहीत होतं आणि त्यात होता उपवास, त्यामुळे चहा घेणं तर मस्तच होतं. इथे मस्तपैकी चहा घेतला आणि त्यानंतर मग थोडंसं स्वतःचं आवरून घेतलं. स्वतःचं आवरल्यानंतर पहिल्यांदा दारातली साफसफाई केली आणि छोटीशी रांगोळी इथे काढून घेतली. तुम्हाला ही रांगोळी आवडली का नाही मला नक्की कमेंट करून सांगा. बाहेरची साफसफाई आणि स्वच्छता करून झाल्यानंतर, रांगोळी काढून झाल्यानंतर मी वळले देवपूजेकडे. सगळ्यात पहिल्यांदा तर व्यवस्थितपणे देवपूजा करून घेतली. देवपूजा केल्यानंतर इथं छोटंसं डेकोरेशन करून घेतलं आणि त्यानंतर मी वळले महादेवांची पूजा करायला. सगळ्यात पहिल्यांदा तर पिंडीचा अभिषेक करून घेतला. पाणी, दूध, दही आणि मध याचा वापर करून हा अभिषेक करून घेतला.
अभिषेक करून झाल्यानंतर पहिल्यांदा पाटाखाली स्वस्तिक काढून घेतलं आणि त्यानंतर पूजेच्या मांडणीची तयारी सुरू केली. तर अशा प्रकारे मस्तपैकी पूजा पार पडली. त्यानंतर इथे कुकर ठेवला, बटाटे शिजत घातलेले होते, साबुदाणे वडे बनवायला घेतले. ताईंनी दिलेल्या काकडीच्या चटणीसोबत हे वडे मस्तपैकी खाल्ले आणि त्यानंतर मी आवरायला घेतले, कारण इथेच जवळ केदारेश्वर मंदिर होते, तिथे आम्ही जाणार होतो. काही वेळातच आवरून झालं आणि आम्ही निघालो केदारेश्वर मंदिराकडे.
इथे येऊन दर्शन फारच छान झाले. काही वेळ आम्ही दोघीही इथे बसलो. मन फार प्रसन्न झाले आणि काही वेळातच गर्दी खूप जास्त वाढलेली होती. संध्याकाळी शिवलीला अमृतचा 11वा अध्याय वाचला आणि पूजा पूर्ण केली. अशा प्रकारे सगळा दिवस हा पॉझिटिव्हिटीने भरलेला होता आणि सगळा दिवस खूप छान आणि सुंदर गेला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.